सकाळ सकाळ हे असं काय तर दाखवायला लागते, त्याशिवाय कसं आहे हे हा सुट्टी द्यायची नाही हो. तर जय महाराष्ट्र भावांनो, आणि आपण निघालो आहे मल्लूकडं. आपला मल्लू आता यायला लागला आहे सांगलीवरनं. तर काय उशीर मलाच झाला आहे सोडा. हे असं 100 रुपये घड्याळ घेतलं आणि ही अशी 2 बुटं टाकली आपलं आणि निघायला चालू केलं. म्हणलं केळं घ्यावं. मल्लू कसं आहे, मल्लू मोठा असते हो. कसं आहे, भुका बिका लागल्या म्हणजे उगाच काय कमी जास्त नको. तोच तर मल्लू आलं की लाईटी दाखवायला लागलं बघा. मग काय, आणि हे असलं काय तर अरे झकपाक झकपाक लाईटी बघूनच मला असं वाटलं, अरे ओम गणेशला झकपाक झकपाक लाईटी देऊन जरा येड्या विचित्र वाटलो. हे असं सस्पेन्शन कसं आहे, बेंज आहे, हत्यार आहे हो, नात करते काय. हे आपला मल्लू कसा आहे बघितलं ना, तुम्हाला कळालं ना आता खेळ का घेतली ते. आणि मग काय, मग निघायला चालू केलं शिराळाला. हे असं बेंज कसं असं बघितलं की नाही, असं राजासारखी फिलिंग येते हो. बेंजमध्ये बसलं विषय टॉपचाच की जर केलं तर. आणि आता मल्लूला म्हणलं, भावा आता आला आहे तर नाश्ता करायला लागते. मग काय, मल्लूला घेतलं नाश्त्याला, मिसळ खाऊ घातला. आणि गडी बघा नुसता रस्त्याला धाव मारतोय, बेंचकडं बघत बघत. नाश्ता खाण्याचा फील काय वेगळाच घे. मग काय मल्लूला म्हणलं, आता तुझी ड्युटी संपली, कानात टाकलं हेडफोन आणि चला म्हणलं शिराळाला. लावली दिलवाल्याची गाणी, म्हणलं 4 गाणी ऐकस तर शिराळा येते. मल्लू काय शांत बसते होय, लागलं काय तर बडबड करायला. मला काय असं कंट्रोल होत नाही बघा भाऊन. हे असं चढ लागलं की नाही, कसं आहे जरा बेंच वाटते, जरा फिलिंग येते हो जरा. आपण हत्तीतच बसला हो, म्हणजे आपल्याला जाणीव होते. बाकी काय नाही, नजारा एकदम टॉप झालता सोडा. मला व्ह्यू दाखवता बघायचंय तुम्हाला कसे परत एकदा दाखवतोच. अरे वा कसे. मग काय, गाडी गेल्या लागली खाली करायला. आम्हाला काय काम माहिती वय. मग आम्ही गेलो फिरायला. म्हणलं फिरता म्हणलं विचार केला, म्हणलं चहा पिऊ जरा. चहा पी मारला सकाळ सकाळ, एकदम जोरात वाटले. आलो परत माघारी वेअर हाऊसला आणि बसलो आपलं सोमनाथदाच्या गाडीत. सोमनाथदाच्या गाडीत आता आवाज तुम्ही बघा आता कसा घुमतंय. मग काय, तोच तर गाडी झाली खाली आपली आणि आपल्याला काढायला लावली बाजूला. उगाच बेंच म्हणत नाही ते बादशाह, कसा आवाज. तोच तर सोमनाथदानं आपली गाडी लावली खाली करायला आणि मल्हार आपलं पडदा खाली घेत होतं. साखळी फिकळे कसं उडतंय, ताकद आहे की नाही गाड्याच्या अंगात. केळं उगाच खात नाही. हे बघून असं वाटलं की खरंच आता केळ्याची ताकद मल्हारच्या अंगात उतरली आहे. मल्हारनं आपलं पडदा बांधला आणि मी आपलं येऊन बसलो डायरेक्ट स्टेअरिंगवर. मल्हारला म्हणलं, वस्तात आज मी आहे, तू काय इथं भानगडीत पडायचं नाही. टाकला विकला घेर, हँडब्रेक सोडला, पाया पडलो. चला म्हटलं आता सणा जायचं आपल्याला पेटनाक्यावर. जाताना काय, आणि त्यात पावसाचे असे 4 ठेम आलं, गारगार वाटायला लागलं. हे बसवाला एक जरा लय मध्ये लाल डब्बा आहे नव्ह करत होतं. त्याला म्हणले, मग काय पुढं आल्यावर लागलं की बदा पडायला. आणि परत पण झालं. मध्येच येतंय मध्येच जातंय, काय कळणं झालं. मल्हार आपलं धरून बसलं हँडेलला. त्याला म्हणलं 2 दाखव, 2 कसं असते ते दाखव. मल्हारनं 2 दाखवलं. व्ह्यू दाखवतो अजून एकदा. हे इकडे एकदम कोकणात आल्यागत वाटते हो, एकदम टॉपमध्ये. तोच तर काय, दुसरा राकेश रस्त्यात आलताच बघा. एक लाल डब्बा राकेशला पास केलाय, दुसरा राकेश इथं आलायच. आणि मग काय, अशा गाया फिया रस्त्यावर असते, जरा आपण हेवी ड्रायव्हर आहे त्यामुळे जपून चालावं लागते. आणि आलो बघा पेटनाक्यावर. मग काय, आपलं एक सांगलीचा एक्सप्रेस धरला आणि आपल्या ईश्वरपुरातनं आता हॉर्न टाकत जावा म्हणलं होतं. दुसरं काय, शर्ट काढून टाकलेला मागं आणि लावली आपली दणकाची गाणी जरा आणि चला म्हटलं आता काय, आता सांगली असते सुट्टी नॉट. तर कसं वाटलं व्लॉग मित्रांनो, आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि जरा नवीन मराठी ब्लॉगर आहे, जरा समजून घ्या आणि फॉलो करायला विसरू नका. जात तुम्हाला जरा गाणी ऐकू घालतो. श्रावणात भिजले घनघोर नाचले.